नमस्कार आणि द डीप डाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्याकडे मायक्रोसॉफ्ट लर्नमधली एक खूप इंटरेस्टिंग एक्सरसाइज आहे. आपण अगदी सुरुवातीपासून म्हणजे स्क्रॅचपासून एक .NET कन्सोल ॲप्लिकेशन तयार करणार आहोत. आणि हे काही साधंसुधं हॅलो वर्ल्ड ॲप नाहीये. हे ॲप थेट Azure Cosmos DBमध्ये एक डेटाबेस तयार करणार आहे आणि त्यात माहितीसुद्धा टाकणार आहे. हो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे काही असं बोरिंग कॉलेजचं लेक्चर वगैरे नाहीये हां. आपण इथे एकत्र मिळून प्रत्येक कमांड मागचा का आणि कशासाठी समजून घेणार आहोत. म्हणजे जसं काही आपण एक डिजिटल किल्ला बांधतोय आणि मी तुम्हाला प्रत्येक वीट कुठे आणि कशी लावायची हे सांगतोय. उद्देश फक्त कॉपी पेस्ट करणं नाहीये, तर खरं-खुरं शिकणं आहे. अगदी बरोबर. तर आजचं आपलं ध्येय एकदम स्पष्ट आहे. शून्य ज्ञानापासून सुरुवात करायची आणि एक वर्किंग ॲप बनवायचं जे क्लाउडमध्ये डेटा तयार करू शकेल. आणि गंमत म्हणजे आपण तो डेटा प्रत्यक्ष पाहू पण शकणार आहोत. चला तर मग थेट कामाला लागूया का? हो, नक्कीच. सुरुवात करूया Azure पोर्टलपासून. आपल्या ब्राउझरमध्ये portal.azure.com उघडा. आता लॉग इन केल्यावर तुम्हाला वरच्या बाजूला एक छोटंसं असं चिन्ह दिसेल. ते आहे आपलं क्लाउड शेल. अच्छा, हीच का ती जादूची कमांड विंडो? हो, ही थेट तुमच्या ब्राउझरमध्ये चालते. म्हणजे आपल्या कॉम्प्युटरवर काहीही इन्स्टॉल करायची गरज नाही. सगळं काही रेडीमेड. वा, ही तर खूपच सोयीची गोष्ट आहे. बरं, मग आता पुढे काय? कोणतंही काम सुरू करण्यापूर्वी आपण आपलं सामान एकत्र ठेवतो, बरोबर? अगदी. तसंच काहीसं आपण Azureमध्ये करणार आहोत का? हो, त्यासाठीच आपण एक रिसोर्स ग्रुप तयार करणार आहोत. रिसोर्स ग्रुप म्हणजे थोडक्यात आपल्या प्रोजेक्टसाठी एक डिजिटल डबाच म्हणा ना. या प्रोजेक्टसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी म्हणजे डेटाबेस, ॲप्स, इतर सेवा, हे सगळं आपण या एकाच डब्यात ठेवणार आहोत. अच्छा, म्हणजे व्यवस्थापन सोपं होतं. हो, आपण एझी ग्रुप क्रिएट ही कमांड वापरून माय रिसोर्स ग्रुप नावाचा एक ग्रुप तयार करू आणि त्याला ईस्ट US या लोकेशनमध्ये ठेवू. आणि मला वाटतं की यामुळे नंतर बिलिंग समजायलाही सोपं जात असेल की नाही, कारण महिन्याच्या शेवटी आपल्याला नक्की कळतं की कोणत्या डब्यावर किती खर्च झाला. अगदी बरोबर बोललात. आणि काम झालं की तो अख्खा डबा उचलून फेकून देता येतो. म्हणजे एका कमांडने सगळं काही डिलीट. आता आपलं काम अजून सोपं करण्यासाठी आपण काही व्हेरिएबल्स तयार करू. व्हेरिएबल्स म्हणजे ती टोपण नावं. हो, मोठमोठ्या नावांना दिलेली छोटी टोपण नावं. म्हणजे शेजारच्या गल्लीत तिसऱ्या घरात राहणारे काका असं म्हणण्याऐवजी आपण त्यांना विजू काका म्हणतो. तसंच काहीसं. बरोबर. आपण रिसोर्स ग्रुप आणि अकाउंट नेम असे 2 व्हेरिएबल्स बनवणार आहोत. आणि अकाउंट नेम तयार करताना आपण त्यात $रँडम जोडणार आहोत. हो, हे महत्वाचं आहे. हे का करतो आपण? चांगला प्रश्न आहे. काय आहे की Azureमध्ये अकाउंटचं नाव हे जगभरात युनिक म्हणजे एकमेव असावं लागतं. $रँडम हा व्हेरिएबल प्रत्येक वेळी एक वेगळा नंबर जोडतो. त्यामुळे आपल्या अकाउंटचं नाव दुसऱ्या कोणाशीही जुळत नाही आणि आपल्याला एरर येत नाही. छान आयडिया आहे. आता या टोपण नावांचा वापर करून आपण आपल्या डेटाचा मेंदू तयार करूया. Azure Cosmos DB अकाउंट. हो, AZ Cosmos DB क्रिएट ही कमांड वापरून आपण हे अकाउंट तयार करू. आपण इथे Cosmos DB का वापरतोय? दुसरं काही का नाही? महत्वाचा मुद्दा आहे. जेव्हा ॲप्लिकेशन्सना जगभरातून खूप वेगाने आणि मोठ्या प्रमाणात डेटा हाताळायचा असतो, तेव्हा कॉस्मॉस DB सारखी नो सिक्वल सिस्टम खूप प्रभावी ठरते. ती पारंपरिक डेटाबेसपेक्षा जास्त लवचिक आणि खूप जास्त वेगवान असते. ओके, म्हणजे आपल्या डेटासाठी Azureमध्ये एक सुरक्षित घर तर तयार झालं, पण आता प्रश्न हा आहे की आपलं ॲप जो आपला संदेशवाहक आहे त्याला या घराचा पत्ता कसा मिळणार?